आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडी ऊर्जा, दिव्य ऊर्जेसोबत आपण जुडलेलंच आहोत. आज आपण आई सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले यांची ऊर्जा आपल्या महिलांसाठी किती प्रेरणादायी, कशी प्रेरणादायी आणि ऊर्जा स्वरूपामध्ये आपण आई सावित्रीबाई फुले यांना कसं समजून घ्यावं, हे आज बघणार आहे. खरं तर आज लाईव्ह आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारणच असं, की दिव्य ऊर्जा कोण? शिक्षणाची दिव्य ऊर्जा, या ब्रह्मांडाची चेतना माई सावित्रीबाई फुले यांना आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऊर्जेसोबत जोडतो आहे. आपण आपल्या आतील ऊर्जा समजून घेत आहे आणि आज 3 जानेवारी आई सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि आपल्यासाठी शिक्षणाची दालनं ज्यांनी उभी करून दिली, उघडीही करून दिली, त्यांचे किती धन्यवाद मानावे. या धन्यवादासाठी, या कृतज्ञतेसाठी आपल्याकडे खरंच शब्द नाही आहेत. खरं तर क्रांती ज्योती असं म्हटलं जातं. ज्ञान ज्योती, क्रांती ज्योती सावित्रीबाई, सावित्रीमाई फुले. स्त्री शिक्षिका, आपल्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका, आपल्या स्त्रियांना ज्यांनी तो शिक्षणाचा सन्मान मिळवून दिला. यांना खरोखर श्रद्धेने नमन आहे. सावित्रीबाई फुले हे फक्त इतिहासामधलं नाव नाही, तर चेतनेची क्रांती आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांसाठी शिक्षण नाकारलं गेलं, जेथे शिक्षणाला बंधनं होती, तेथे माई सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणालाच साधना केलं. आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडतो, आपण ऊर्जा समजून घेतो, पण लक्षात ठेवा, माई सावित्रीबाई फुले ह्या चालती बोलती ऊर्जा होते. या ब्रह्मांडाची त्या एनर्जी होत्या, की ज्यांनी आता आपण ज्या गोष्टी शिकत आहे त्या स्वतःमध्ये अंगीकारल्या होत्या आणि म्हणून आज ते नाव अमर आहे. आज त्या शक्तीला नमन करण्यासाठी या देशामधील प्रत्येक स्त्री त्यांच्या त्या शक्तीपुढे नतमस्तक होते. काय त्या काळामध्ये शाळेमध्ये जात असताना त्यांच्यावर दगड फेकले गेले, शेण फेकलं गेलं, अपमान केला गेला, पण त्यांनी काय केलं तर राग नाही केला, द्वेष नाही केला, तर सूड सुद्धा नाही उगवला. त्यांच्या आतमध्ये होती ती करुणा, ते धैर्य आणि शिक्षणाची अखंड सेवा करण्याचा तो निर्धार होता. आणि हीच आहे खरी ऊर्जा. हीच आहे खरी ऊर्जा. काय? जी निगेटिव्हिटीला सुद्धा पॉझिटिव्हिटी मध्ये रूपांतर करणार आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा, रेकीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं ना, तर आई सावित्रीबाई फुले यांचं संपूर्ण जीवन म्हणजे बॅलन्स, संतुलनाची जिवंत साधना त्यांनी केलेली. त्यांनी त्या रागावर, त्या द्वेषावर, त्या सुडाच्या भावनेवर ताबा मिळवलेला. आणि म्हणून नतमस्तक होते प्रत्येक जण. त्यांनी जागृती केली शिक्षणाची, ज्ञानाची जागृती. त्यांचं ते खरंच असलेलं सहस्त्रार चक्र केवढं ऍक्टिव्ह असणार आहे. आत्मसन्मान मिळवला, निर्भयता त्यांच्यामध्ये होती. मणिपूर चक्र आणि ती निर्भयता असूनही एवढा द्वेष सहन करूनही, एवढा त्रागा सहन करूनही, अन्याय सहन करूनही आत्मसन्मान मिळवला. निर्भयतेने पुढे गेलेत. ना सुडाची भावना, ना द्वेषाची भावना. प्रेम, करुणा आणि सेवेचा भाव त्यांच्या आतमध्ये होता. म्हणजेच त्यांचं ते हृदय चक्र केवढं ऍक्टिव्ह असणार आहे. आणि आपल्याला त्यांच्याकडून केवढी प्रेरणा घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळेच मी म्हणते, हो, ती दिव्य ऊर्जा म्हणजेच माई सावित्रीबाई फुले. त्यांच्याकडून ती दिव्य ऊर्जा घ्यावी, ती प्रेरणा मिळवावी. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं बॅलन्सिंग त्यांच्या आतमध्ये असल्यामुळे त्या आतून स्थिर
पूर्ण आणि तेजस्वी होत्या. आजच्या काळातही अनेक स्त्रिया अनेक वेळा मनामध्ये एक विचार घेऊन जगतात. काय? तर मी कुठेतरी कमी आहे. मी अमुक करू शकत नाही. मला हे करता येत नाही. मला ते करता येत नाही. माझ्यावर हे बंधन आहेत, ती बंधनं आहेत. तर सावित्रीबाई फुले आपल्याला नेहमी सांगत होत्या, की शिक्षण म्हणजे फक्त आणि फक्त पुस्तकच नव्हे, तर शिक्षण काय तर आपल्या सोलला, आपल्या आत्म्याला उंचवणारी ही ऊर्जा आहे, ही दिव्य ऊर्जा आहे. माझं कार्य, माझं वागणं आणि माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याकडे असलेलं ज्ञान, या ज्ञानाचा योग्य उपयोग करणं अत्यंत गरजेचं असतं आणि ज्याला या ज्ञानाचा छान उपयोग करता आला ना, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण विजय मिळवला. म्हणून सावित्रीबाई फुले आपल्या सगळ्यांना सांगतात काय? तर शिका, जागे व्हा आणि निर्भय व्हा. आत्मसन्मानाने जगा. तुमच्या आतमध्ये ते प्रेम, करुणा, दया, माया निर्माण होऊ द्या. शिक्षण घेतलं म्हणजे ताठरता नव्हे, शिक्षण माणसामध्ये लवचिकता निर्माण करते, आत्मनिर्भर स्वतःला बनवते आणि सोबतच ऊर्जावान करते. आत्मविश्वास आणि निर्भयता दोन्ही गोष्टींचं बॅलन्स आहे. आणि म्हणून आपण सर्वजण शिक्षणाच्या दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले आहोत, आहात. आणि अज्ञान, भीती, न्यूनगंड आपण सोडून द्यायचा आहे, सोडून देत आहे. आपणच आपल्यामधील आत्मसन्मान जागृत करायचा आहे. सावित्रीबाई यांच्या ऊर्जेसह जुडूया. सावित्रीबाई फुले यांना स्मरण करूया आणि आजच्या दिवशी आपण महिलांनो स्वतःला सुद्धा सांगूया, की मी शिक्षण या ऊर्जेसोबत जोडलो आहे. आता तर कोणी शिक्षणापासून वंचित नाहीच आहे. पण या शिक्षण म्हणजे काय तर ती ऊर्जा, त्या ऊर्जेसोबत आपल्याला जोडायचं आहे. अज्ञानाची, भीतीची, न्यूनगंडाची नकारात्मक ऊर्जा सोडून द्यायचं आहे. स्वतःमधील आत्मसन्मान जागृत करायचा आहे. स्वतःमध्ये करुणा, धैर्य आणि सत्याचा मार्ग निवडायचा आहे. मी माझ्या आतमध्ये करुणा, धैर्य निर्माण करत आहे. मी कायम सत्याचा मार्ग स्वीकारत आहे. आणि ही जर काय चेतना, ही जर काय आपण प्रेरणा आई सावित्रीबाई फुले यांच्याकडून घेतली ना, तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सावित्रीबाई फुले यांना आठवण करणे म्हणजे फक्त जयंती साजरी करणे एवढंच नव्हे, तर ती जबाबदारी आहे त्या संकल्पाची, त्या प्रकाशाची. त्यांनी जे काही सर्व सहन करून आपल्यासमोर प्रेरणा निर्माण केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे, की तो स्वतःचा प्रकाश कमी करू नका. स्वतःला शिकवा आणि स्वतःला घडवा. आपल्याला तो प्रकाश तेवत ठेवायचा आहे, स्वतःला घडवायचं आहे. प्रत्येक वळणावर अनेक वेळा शिक्षण घेऊन सुद्धा मी शिक्षणाचा उपयोग करू शकत नाही माझी महिला, तर कुठून तरी काहीतरी सुरुवात करूया स्वतःच्या आयुष्याला पुन्हा पुढे आणण्याची, पुन्हा स्वतःला घडवण्याची. स्वतःही प्रेरणा होऊया, इतरांना सुद्धा आपल्याकडून प्रेरणा मिळेल असे कृत्य करूया. असे आपल्याला माई सावित्रीबाई फुले यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. कधीही स्वतःला म्हणू नका, की मी काही करू शकत नाही. मी काही करू शकत नाही, तर मी काहीही करू शकते या शब्दापर्यंत स्वतःला न्या. मी काही करू शकत नाही, याऐवजी मी खूप काही करू शकते. कारण तुमच्याच आतमध्ये आहे ज्ञान, तुमच्याच आतमध्ये आहे करुणा आणि परिवर्तनाची क्षमता, शक्ती सुद्धा तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्याच आतमध्ये आहे. म्हणून कोण म्हणते आपण काही करू शकत नाही? तर मी तयार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. स्वतःच्या शिक्षणाचा, आत्मसन्मानाचा, स्त्री शक्तीचा आदर करा.
आणि स्वतःचाच प्रकाश पुन्हा नव्याने शोधा. आपल्याकडे शिक्षणाची एक काय म्हणूया, आपल्याकडे शिक्षण आहे प्रत्येकाकडे. मग या शिक्षणाने आपण स्वतःला जागृत करूया. या करुणीनी आपल्या आतील आपण स्वतःला मजबूत करूया आणि निर्भयपणे आणि सत्यपणे चालून स्वतःला सक्षम करूया. अशी आई सावित्रीबाईकडून आपल्याला छान प्रेरणा घ्यायची आहे. स्वतःला धैर्यासोबत जोडायचं आहे, आत्मसन्मानासोबत जोडायचं आहे आणि स्त्री शक्तीला आपल्या आतील पूर्णपणे तयार करायचं आहे. मी बदलले की जग बदलतं एवढं लक्षात घ्या. मी बदलले की जग बदलतं म्हणून स्वतःला तयार करा. सावित्रीने केलं तसं. त्यांनी समाज बदलण्याच्या अगोदर स्वतःला बदललं. त्यांनी त्या प्लेगच्या साथीमध्ये पूर्ण समर्पण केलं, सेवा केली आणि असं म्हटलं जातं, की सेवा करत असताना स्वतःला विसरणं म्हणजे परमात्म्यासोबत जुडणं आणि एकरूप होणं. आपणही तो सेवेचा भाव स्वतःमध्ये निर्माण करूया. ज्या काळामध्ये म्हटलं जात होतं, की स्त्री शिकली की पाप आहे, त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी निर्भयपणे स शिक्षणासाठी संघर्ष केला. म्हणून तेथे शिकूया, की मी कमी नाही. त्यांनी सांगितलं आहे, की आपण कमी नाही. आपणही स्वतःला सांगूया, की मी कमी नाही. माझ्यात काही कमी आहे ही भावना काढून टाकूया. निगेटिव्ह एनर्जीला कट करूया आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करूया. म्हणजेच काय, असेल संघर्ष, असेल ताण-तणाव, असतील अडथळे आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या असतात. त्या अडथळ्यांवर मात करूया. म्हणजेच काय तर निगेटिव्हिटीचं रूपांतर पॉझिटिव्हिटीमध्ये करूया. आई सावित्रीबाईंकडून प्रेरणा घेऊया. आई सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण आपल्याकरिता उभं करून दिलेलं आहे, उघडं करून दिलेलं आहे. शिक्षणाचं दालन आपल्यासाठी दिलं आहे. या शिक्षणाचा उपयोग आपण स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या उद्धारासाठी, विकासासाठी आणि आपल्या आत्मसन्मानासाठी करूया. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शिक्षणाचा गैरवापर होतो आहे किंवा आज माई सावित्रींनी दिलेली त्यांच्या लेकींना ही भेट शिक्षणाची त्याचा दुरुपयोग होतो आहे, असं जर त्यांना वाटलं ना, तर खरोखर त्या सोलला खूप दुःख होईल. आणि म्हणून आपण शिक्षणाचा फक्त आणि फक्त सदुपयोग करूया. मी स्वतः ही प्रार्थना करते आज, की हे ज्ञान जे मिळालेलं आहे, हे ज्ञान कुठेतरी मला वाचता, लिहिता येते म्हणून मी ग्रहण करू शकले आहे. तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते आहे. आई सावित्रीबाई फुले यांना नमन करते. त्यांच्यामधील ती ऊर्जा, तो सेवेचा भाव, ती प्रेममयी करुणाभाव माझ्यामध्ये निर्माण व्हावा. त्यांच्याकडून ती ऊर्जा मी ग्रहण करावी. त्यांनी ती मला द्यावी. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मी नमन करते सावित्रीबाई फुले यांना. आत्मानमस्ते सगळ्यांना. सर्व महिला मंडळ आपल्या प्रत्येकीमध्ये एक सावित्री आहे. तिला आपण जागृत करूया. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक यू, थँक यू, थँक यू.